इयत्ता 5वी स्कॉलरशिपचा आजचा घटक आहे इष्टिकाचिती व घन यांची पृष्ठे, शिरोबिंदू आणि कडा. आज आपण पाहणार आहोत इष्टिकाचिती, घन, पृष्ठे, कडा आणि शिरोबिंदू. तर पहा, इष्टिकाचिती म्हणजे काय? सोबतची ही जी आकृती आहे ही इष्टिकाचितीची आकृती आहे. म्हणजे जसे आपल्या घरात येणारे औषधाचे बॉक्स किंवा बिस्किट पुडा हे असतात ते इष्टिकाचितीच्या आकाराचे असतात. आता आपण आत्तापर्यंत फक्त चौरस किंवा आयत पाहिला आहे. जेव्हा हे त्रिमितीय आकार असतात त्यावेळेला आयताच्या त्रिमितीय आकाराला आपण काय म्हणणार आहोत? इष्टिकाचिती म्हणणार आहोत. जसे हा बॉक्स, शाईचा बॉक्स, आपण असं पाहिलं तर हा आयत आहे आणि हा ॲक्च्युली एक पूर्ण बॉक्स आहे. जो मी असा तिरका धरला तर तुमच्या लक्षात येईल की इथं दाखवल्याप्रमाणे ही त्याची वरची बाजू आहे, ही बाजू आहे, ही उभी कडा, ही उभी कडा, ह्या आडव्या रेषा, म्हणजे हा आपला इष्टिकाचिती आहे. आता पहा, या इष्टिकाचितीमध्ये हे जे पॉइंट असतात या पॉइंट्सना आपण म्हणतो त्या इष्टिकाचितीचे शिरोबिंदू. या इष्टिकाचितीला किती शिरोबिंदू आहेत? 1, 2, 3, 4. हे वरचे 4 झाले आणि हे तसेच खालचे 5, 6, 7 आणि 8. पहा इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. म्हणजे इष्टिकाचितीला 8 शिरोबिंदू असतात आणि 6 आयताकार पृष्ठे असतात. म्हणजे पृष्ठभाग हे असे, हा 1, याच्या मागचा 2, हा वरचा 3, याच्या खालचा 4, हा 5 आणि हा 6. असे काय असणार आहे? त्याला 6 आयताकार पृष्ठ असणार आहेत. इथे कोणते कोणते पहा, हा पहिला पुढचा, नंतर हा मागचा, हा कडेचा, हा या कडेचा, हा वरचा आणि हा खालचा पृष्ठभाग. असे इष्टिकाचितीला एकूण किती पृष्ठभाग आहेत? 6 पृष्ठभाग आहेत. आणि कडा म्हणजे बाजू किती असतात? पहा, हा 1, 2, 3, 4. या समोरच्या या भागाच्या या 4 आणि 4, 8, 9, 10, 11 आणि 12. म्हणजे याला किती कडा आहेत? 12 कडा आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. ठीक आहे. आता आपण नंतर पुढचा भाग पाहणार आहोत, घन. सोबतची आकृती ही घनाची आहे. घनाची म्हणजे जसं रुबिक्स क्यूब असतो तसं याची लांबी, याची रुंदी, याची उंची, म्हणजे याची प्रत्येक बाजू ही काय असते? समान लांबीची असते. जसं या इष्टिकाचितीला 8 शिरोबिंदू आहेत तसं याला सुद्धा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 8च शिरोबिंदू असतात. जसे याला 6 आयताकार पृष्ठभाग आहेत तसे याला हा पुढचा 1, त्यानंतर हा मागचा 2, हा साईडचा 3, त्याच्या समोरचा हा साईडचा 4, वरचा 5 आणि खालचा 6. असे याला सुद्धा 6च पृष्ठभाग आहेत. फक्त हे 6 पृष्ठभाग आयताकार नसून कसे आहेत? चौरसाकार आहेत. जशा याला
12 कडा आहेत, वरच्या 4 खालच्या 4 आणि ह्या उभ्या 4, तशा घणाला सुद्धा 12च कडा असतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. ठीक आहे. फक्त फरक काय आहे की या घणाच्या सर्व कडा कशा असतात, समान लांबीच्या असतात आणि इष्टिकाचितीच्या फक्त समोरासमोरील कडा ह्या समान लांबीच्या असतात. ठीक आहे. चला मग स्वाध्याय बघूयात. बघा, सोडवून दिलेला स्वाध्याय आधी बघूयात आपण. पहिला प्रश्न आहे, सर्व पृष्ठे चौरस असणाऱ्या त्रिमितीय आकृतीला काय म्हणतात? चौरस म्हणजे 4 बाजू समान. आपण आत्ताच पाहिलं, सर्व पृष्ठे काय आहेत आपली, चौरस आहेत म्हणजे समान लांबीचे आहेत. तर अशा त्रिमितीय आकृतीला आपण काय म्हणतो? घन असे म्हणतो. ठीक आहे. म्हणून आपण इथं पहिला गोल रंगवला आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढीलपैकी इष्टिकाचितीच्या आकाराची वस्तू कोणती? फासा तो इष्टिकाचिती आकाराचा असतो का? नाही. चेंडू इष्टिकाचिती आहे का? नाही, तो गोलाकार आहे. आईस्क्रीमचा कोन कसा असतो आपला? असा असतो, कोनिकल शेपमध्ये. तो इष्टिकाचिती आहे का? नाही. मग इष्टिकाचिती काय आहे आपली? कंपास पेटी आहे की नाही? अशी असते ना आपली कंपास पेटी, आयताकार. मग ती अशी उंच असते. बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे चौथं, कंपास पेटी. पुढे, घणाला किती शिरोबिंदू व किती कडा असतात? आत्ताच आपण पाहिलं की इष्टिकाचिती असो किंवा घन असो, त्या प्रत्येकाला आपल्या 8 शिरोबिंदू आहेत. वरचे 4 खालचे 4 म्हणजे 8 शिरोबिंदू आणि 12 कडा आहेत. 4 4 8 आणि 4 12. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आता आपण बघूयात सरावासाठीचा स्वाध्याय. मग स्वाध्यायातला आपला पहिला प्रश्न बघूयात. प्रत्येक इष्टिकाचितीला समान मापाच्या किमान किती कडा असतात? पहा, इष्टिकाचिती म्हणजे या अशा आकृतीमध्ये आपण पाहिलं की या समोरासमोरील कडा कशा असतात? समान लांबीच्या असतात. आता एकूण कडा किती आहेत? 12 आहेत. त्यामधल्या समान मापाच्या किती असतील? पहा, या 4 बाजू समान मापाच्या असणार आहेत. या 4 समान मापाच्या असणार आहेत. या ज्या बाजू आहेत या समान मापाच्या असणार आहेत. म्हणजे एक समान मापाच्या एकूण किती कडा आहेत? 1 2 3 4. किंवा उभ्या पाहिल्या तरी 1 2 3 4 किंवा अशा पाहिल्या तरी 1 2 3 4. म्हणजे प्रत्येक इष्टिकाचितीला समान मापाच्या किमान 4 कडा असतात. पुढे, घनाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? 1. घनाची सर्व पृष्ठे चौरसाकार असतात. हे बरोबर आहे. घनाला 8 शिरोबिंदू असतात. हे पण बरोबर आहे. घनाला 6 कडा असतात. नाही, हे चुकीचं आहे. घनाला आपल्या किती कडा असतात? 12 कडा असतात. म्हणजे आपला हा पर्याय बरोबर आहे. पुढे, प्रश्न क्रमांक 3 ते 6 साठी पुढील आकृती पहा. इथे एक इष्टिकाचितीची आकृती दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला पुढचे प्रश्न क्रमांक 6 पर्यंतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. पहिला प्रश्न पहा. पुढीलपैकी इष्टिकाचितीच्या समोरासमोरील पृष्ठांची जोडी कोणती? पृष्ठ म्हणजे प्रतल. आता पहा कोणकोणते दिलेत. APQB म्हणजे ही बाजू आणि CDSR आहे. ह्या एकमेकाच्या समोरासमोरील पृष्ठे आहेत. म्हणजे पर्याय 1 हेच आपलं बरोबर उत्तर आहे. पुढे, पुढीलपैकी कोणत्या जोडीतील कडांची लांबी समान नाही? AB आणि PQ या समोरील बाजू आहेत. या समोरासमोरील बाजू आहेत म्हणजे यांची लांबी समान असणार आहे. पुढे, AD व BC या पण समोरासमोरील बाजू आहेत. एकमेकाच्या समोरच्या म्हणजे त्यांची पण लांबी समान असणार आहे. DS व SR
DS व SR या समोरासमोरील बाजू नाहीत, म्हणजे यांची लांबी समान नाही. पुढे, जर ADची लांबी 3.5 सेमी असेल, AD म्हणजे ही लांबी जर 3.5 सेमी असेल, तर QRची लांबी किती? AD आणि त्याच्या समोरची बाजू कोणती आहे? PS. म्हणजे त्या बाजू समोरासमोरील बाजू समान असतात, म्हणजे PS सुद्धा किती आहे? 3.5च आहे. आणि PSच्या समोरची बाजू आहे QR, म्हणजे ती सुद्धा किती असणार आहे? 3.5 सेंटीमीटरच असणार आहे. पुढे, APQB या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 10.5 चौरस सेमी आहे. APQB म्हणजे हा पृष्ठभाग जो आहे याचे क्षेत्रफळ 10.5 चौरस सेमी आहे. जर APQB व CDSR या दोन पृष्ठांना आतून चंदेरी कागद लावायचा असेल, तर त्या कागदाचे क्षेत्रफळ किती असावे? तर आता पहा, हा APQB हा सरफेस आणि त्याच्या समोरचा CDSR हा सरफेस, हे समोरासमोरील पृष्ठ जी आहेत ही कशी आहेत? समान मापाची आहेत. म्हणजे जेवढं क्षेत्रफळ या पृष्ठाचं असणार आहे तेवढंच क्षेत्रफळ या पृष्ठाचं असणार आहे. या दोन्हीला आतून कागद लावायचं आहे, म्हणजे जेवढंचं क्षेत्रफळ आहे तेवढा कागद आपल्याला लागेल. मग या दोन्हीकडे कागद लावायचं आहे, म्हणजे याच्या दुप्पट, ह्याचं जे क्षेत्रफळ आहे त्याच्या दुप्पट आपल्याला कागद लागणार आहे. म्हणजे तो किती येईल? 10.5 गुणिले 2 म्हणजे किती झाला? 21 चौरस सेमी इतका आपल्याला तिथे कागद वापरावा लागेल. पुढे, एका घनाकृती डब्याच्या एका पृष्ठाचे क्षेत्रफळ 36 चौरस सेमी आहे, तर त्या डब्याच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ किती असेल? पहा, डबा कसा आहे आपला? घनाकृती आहे, म्हणजे त्याचे सर्व पृष्ठ कसे असणार आहेत? समान असणार आहेत, कारण त्याची उंची, लांबी, रुंदी सगळं काय असतं? सारखं असतं. म्हणजे एका पृष्ठाचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढंच प्रत्येक पृष्ठाचं क्षेत्रफळ असणार आहे. आता घनाला किती पृष्ठ असतात? घनाला 6 पृष्ठ असतात, म्हणजे 6 पृष्ठांचं मिळून एकूण क्षेत्रफळ म्हणजे 6 गुणिले 36, म्हणजे आपलं उत्तर येईल 216 चौरस सेमी. ठीक आहे. पुढे पाहता, पुढीलपैकी असत्य विधान कोणते? इष्टिका चितीत 8 शिरोबिंदू व 12 कडा असतात. बरोबर आहे, इष्टिका चितीमध्ये 8 शिरोबिंदू आणि 12 कडा असतात. पुढे, घन व इष्टिका चिती या दोन्ही त्रिमितीय वस्तूंना प्रत्येकी 6 पृष्ठे असतात. हे पण बरोबर आहे. इष्टिका चितीची लगतची पृष्ठे एकमेकांना लंब असतात. इष्टिका चितीची लगतची म्हणजे शेजार शेजारची, जसं हे आणि हे, ही लगतची पृष्ठे किंवा हे आणि हे, ही एकमेकांना काय असतात? लंबरूप असतात. बरोबर आहे. घनाची लगतची पृष्ठे एकमेकांना समांतर असतात. घन पण असंच असणार आहे, फक्त ह्याची लांबी जरा कमी असेल, जेवढी उंची आहे तेवढीच असेल, म्हणजे हा असा एवढा असेल. मग याची लगतची पृष्ठे काही एकमेकांना समांतर असतात का? नाही, म्हणजे हा पर्याय आपला बरोबर आहे. असत्य विधान विचारले, हा पर्याय आपला बरोबर आहे. पुढे, 2 सेमी बाजू असलेले किती घन एकमेकावर रचावेत, म्हणजे 20 सेमी बाजू असलेला घन मिळेल. सोपं आहे. 2 सेमीचा घन आहे, हे असे एकमेकावर एक रचायचे आहेत की जेणेकरून त्याची उंची किती झाली पाहिजे, ती बाजू किती झाली पाहिजे? 20 झाली पाहिजे. 2ची 20 करायची आहे, म्हणजे 10 पटीनं आहे, म्हणजे 10 असे घन आपल्याला एकमेकावर रचावे लागतील. पुढे, एका इष्टिका चिती आकाराच्या पाण्याच्या टाकीच्या तळाची लांबी 5 मीटर, रुंदी 3 मीटर आणि उंची 2 मीटर आहे, तर तिच्या तळाचे क्षेत्रफळ किती? म्हणजे इथे या इष्टिका चितीमध्ये ही लांबी आहे 5 मीटर, रुंदी आहे 3 मीटर आणि उंची आहे 2 मीटर. पण आपल्याला तळाचे क्षेत्रफळ काढायचं आहे, म्हणजे आपल्याला या उंचीशी काही घेणं देणं नाही, फक्त आपल्याला काय करायचं आहे? ही लांबी आणि रुंदी धरायची.
हा आयत आहे. आयताचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी म्हणजे 5×15 चौरस मीटर हे आपलं इथं उत्तर असणार आहे. ठीक आहे, थांबूयात आपण. थँक्यू.